आज ती पुन्हा एकदा एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेली आहे. हो, भारतीय जनता पार्टीची एक प्रदीर्घ अनुभव असणारी आणि एक मुरलेली राजकारणी तथा अतिशय बुद्धिमान असे कौशल्य असणारे एक नेत्या, ज्यांना हिमाचल प्रदेशच्या एका त्यांच्या जन्मस्थळावरून भारतीय जनता पार्टीने त्यांच्या उमेदवारांच्या यादीमध्ये नाव डिक्लेअर केलेलं आहे. त्यांना ही उमेदवारी दिलेली आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी या लोकसभा मतदारसंघातून त्यांचं राजकीय पदार्पण होत आहे. ते या येणाऱ्या लोकसभा 2024च्या निवडणुकीमध्ये सहभागी होणार आहेत. अशा कंगना राणावत हिने एक कधी कमेंट सोशल मीडियावर किंवा मीडियामध्ये दिली आणि त्याची चर्चा नाही झाली किंवा तिचा मोठा बॉल नाही झाला इकडनं तिकडे फेकायला चेंडू, तर ते नवलच. कारण त्यांनी काल एका राष्ट्रीय पातळीवरच्या एका टेलिव्हिजन चॅनेलवर मुलाखत देताना एक असं धडक विधान केलेलं आहे की त्यांनी सर्व भक्तांसहित, सर्व मतदारांसहित, सर्व जनता अचंबित पडलेली आहे की एवढं नॉलेज यांच्याकडे येतं कुठून. या नॉलेजचा परिचय सांगायची काही जास्त गरज नाही. हे नॉलेज त्यांना नक्कीच व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, फेसबुक युनिव्हर्सिटी आणि जे छोट्या छोट्या पेआउट्सवर मोठमोठे पोस्ट धपाधप व्हॉट्सअपला शेअर करत असतात अशा कार्यकर्त्यांना, अशा त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या केडर कॅम्पला जातं असं म्हणायला काही हरकत नाही. त्याला आय टी सेलही तुम्ही म्हणता. त्याच आय टी सेलमधून त्यांना मिळालेल्या माहितीनुसार कंगना राणावत यांचं म्हणणं होतं, कालचं ते वादग्रस्त विधान होतं की ज्याच्यामुळं आज दिवसभर, काल संध्याकाळपासून मोठा बवाल या देशामध्ये चालू आहे किंवा त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात येत आहे. साधी साधी लहान लहान शाळेतील पोरांना जरी विचारलं तरी अशा प्रश्नांची उत्तरं माहिती आहेत. अशा प्रश्नांवर ते बोलत आहेत, अशा गोष्टींवर ते चुकीची विधानं करत आहेत. हे नवल नाहीये. मागे ते एका अशाच मोठ्या न्यूज चॅनलच्या मुलाखतीमध्ये बोलले होते की भारताला स्वातंत्र्य हे 2014 साली मोदी पंतप्रधान झाल्यापासून मिळालेलं आहे. असं बालिश बुद्धीचं विधान याच कंगना राणावतनी केलं होतं. त्यावेळेसही त्या भरपूर प्रमाणात ट्रोल झाल्या होत्या. असं मानण्यापेक्षा कंगना राणावत यांना ही संपूर्णपणे जबाबदारीच जर दिलेली नाही ना भारतीय जनता पार्टीने आणि त्यांच्या वरिष्ठ सदस्यांनी किंवा वरिष्ठ नेत्यांनी, की अशी विधानं करून नेहमी लोकांना मूळ मुद्द्यापासून भरकटवायचं, दुसऱ्या मुद्द्यांकडे, मूळ मुद्द्यांकडे लक्ष नाही जाऊन द्यायचं, असे तर कोणाचे उद्दिष्ट नसतील किंवा पब्लिसिटीसाठी म्हणा किंवा चर्चेत राहण्यासाठी कंगना राणावत या मुद्दामून तर करत नसतील. मुद्दा म्हणून म्हणावं का नाही, कारण त्यांच्या चेहऱ्याचा कॉन्फिडन्स जर पाहिला तर असं अजिबात वाटत नाही की त्या या मुद्दामून करत असतील किंवा काय पर्पजली करत असतील. काय सांगता येत नाही. ते ऍक्टर आहेत आणि त्यांच्याकडं ऍक्टरचे सर्वोत्तम गुरु, त्यांचं मार्गदर्शन सदैव त्यांना लाभलेलं आहे. ते त्यांना देवापेक्षाही पलीकडे मानतात. असे नरेंद्र मोदी यांनी त्यांना काय मार्गदर्शन केलेलं असेल ऍक्टिंग कशी करावी या संदर्भातली. कारण त्याचे वेगवेगळे कला प्रकार आपण 2014 पासून सगळीकडे पाहतच आहोत आणि याच अनुषंगाने तुम्हाला तो मुद्दा कळालेलाच असेल किंवा नसेल कळाला तर मी सांगतो. कंगना रनौत यांनी काल एका राष्ट्रीय टीव्ही चॅनलवर मुलाखत देताना असं म्हटलेलं आहे की भारताचे पहिले पंतप्रधान सुभाषचंद्र बोस हे भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस कुठे होते कुठे तुम्हाला माहितीये? हसण्यासारखीच गोष्ट आहे मित्रांनो. भारताचे पहिले पंतप्रधान हे पंडित जवाहरलाल नेहरू होते. 15 ऑगस्ट 1947 पासून त्यांच्या मृत्यूपर्यंत 1964 पर्यंत हे स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पंतप्रधान होते. तर एक थोर सेनानी, स्वातंत्र्यवीर, लढवय्ये नेते, एक देशासाठी आहुती द्यायला तयार असलेले सुभाषचंद्र बोस यांचं 1947 सालीच निधन झालेलं होतं. ह्या गोष्टी 1945 सालीच निधन झालेले होते. आता ह्या गोष्टी सांगायला, समजून घ्यायला आपण भारतीय वंशाचे आहोत, भारतामध्ये जन्म घेतलेला आहोत. आपल्या जर थोर नेत्यांविषयी, इतिहासाविषयी जर आपल्याला माहित नसेल आणि अशा जर व्यक्तीला भारतीय जनता पार्टी किंवा एखादा जगातील सगळ्यात मोठा पक्ष म्हणून मिरवणाऱ्या या पक्षाला जर असे उमेदवार भेटत असतील की असं म्हणावं लागेल की पहिले पंतप्रधान सुभाषचंद्र बोस कुठे होते, तरी किती लाजिरवाणी गोष्ट आहे. यावर आपण काय म्हणून बघितलं पाहिजे याचा विचार करण्याची कदाचित ही वेळ निघून चाललेली आहे. आता जर विचार नाही केला
तर भविष्यात अजून कोणत्या लेवलचे नेते तुम्हाला पाहायला मिळतील या बाबतीत काही आश्चर्य मानण्याची गरज राहणार नाही, अशी आता मला खात्री वाटतीये. तर आपण ते विधान पाहूयात पहिल्यांदा आणि नंतर थोडासा इतिहास तुमच्या समोर स्क्रीनवर. आपण युट्यूबवर मी तरी काय पाठ केलेला नाहीये किंवा लहानपणी शाळेत शिकलेलो आपण ते कंटिन्यू लक्षात राहत नसतं. तर आपण जे आहे ते लाईव्ह बघूयात की काय झालं आणि काय करायचं, काय दिसतंय समोर. तर कालचं एक तर त्यांचं स्टेटमेंट आपण थोडक्यात पाहूयात. क्रॉप केलेलं स्टेटमेंट आहे, असू द्या काय हरकत नाही. आजादी मिली तो द फर्स्ट प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया सुभाष चंद्र बोस वो कहाँ गए? हसावं का हाणावं काय फेकून असं वाटतंय अशी वाक्य वाचल्यावर. आणि हे कोण आहेत तर भारतीय जनता पक्षाचे मंडी या लोकसभा मतदारसंघातून उमेदवार आहेत की त्यांनी हे नॅशनल टेलिव्हिजनवर दिलेलं त्यांचं कमेंट आहे. तर हे आहे सुभाषचंद्र बोस यांची विकिपीडियावरील माहिती. आपण कुठली अशी वेगळी अशी माहिती काढत नाही, जग पाहतंय ही माहिती, अशी माहिती आहे. सुभाषचंद्र बोस 20 जानेवारी 1897 त्यांचा जन्म आहे, तर 18 ऑगस्ट 1945 त्यांचा मृत्यू आहे. आणि त्यांना आपल्या भारताला पहिलं पंतप्रधान पद 15 ऑगस्ट 1947 ला भेटलं. आणि ह्या मॅडम म्हणतायत की पहिले पंतप्रधान सुभाषचंद्र बोस कुठे होते. काय बोलावं या मॅडम बरोबर. 1930 चा त्यांचा फोटो इथे दाखवला जातोय. इंडियन नॅशनल काँग्रेसचे प्रेसिडेंट इन ऑफिस 18 जानेवारी 1938 टू 29 एप्रिल 1939. म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल, नक्कीच त्याला विसर पडणारच नाही. अशा गोष्टी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून किंवा या सोशल मीडियामधून पसरवण्यात आलेल्या होत्याच की सुभाषचंद्र बोस आणि काँग्रेसमध्ये काय मतभेद राहिलेले आहेत, जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्यात काय मतभेद राहिलेले आहेत, अशा प्रकारच्या कायम अफवा पसरवण्यात येत होत्या. तर इथं प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस 1938 ते 1939 जवळपास 1 वर्ष 3 महिने स्वतः सुभाषचंद्र बोस होते आणि नंतर त्यांना जवाहरलाल नेहरूंनी टेक ओव्हर केलेलं होतं. म्हणजे त्यांच्या सोबत काम केलेले हे नेते आहेत आणि यांना एकमेकांच्या विरोधात उभा करण्याची ही गलिच्छ किंवा नीच वृत्ती अशा लोकांची आहे की जे आता 405 चा आकडा नेऊन देशभरात संविधान बदलण्याची भाषा उघडपणे करू लागलेले आहेत. त्यांचं उद्देश आणि कायदे बदलण्यासाठीचं त्यांचे ध्येय किंवा दृष्टिकोन हा कोणत्या पद्धतीचा आहे हे निष्कर्ष काढायचा असेल तर घरात देशात सध्या 2 ते 3 महिन्यामध्ये किंवा गेल्या 10 वर्षातील छोट्या छोट्या आणि या 2 ते 3 महिन्यात घाईघाईत घडलेल्या ज्या घडामोडी आहेत याच्यातून तुम्ही अंदाज लावू शकता की हे कुठल्या लेवलपर्यंत पोहोचलेलं राजकारण आहे आणि हे देशाला कुठल्या परिस्थितीकडे घेऊन जाणार आहे. गेल्या 2 महिन्यामध्ये गेल्या वर्षभरात धरा कायदे बदलण्यात आलेले आहेत. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया मधील जे कमिशनर असतात त्यांची नियुक्ती कशामार्फत पहिली केली जात होती, आता कशामार्फत केली जाते याबद्दलची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे का नाही. निवडणूक आयोगाचे आयुक्त, देशाच्या निवडणूक आयोगाचे आयुक्त आहेत ते काही अशी छोटी मोठी पोस्ट नाहीये की बदल्या करायच्या साहेब मला तिकडे टाका, मला तिथे घ्या, हे माझं शिफारस पत्र द्या आणि मला माझ्या योग्य सुयोग्य जागी मला पाठवा. हे देशातील संपूर्ण निवडणुका ज्या होतात त्याचे मूळ कमिशनर असतात, ते आयुक्त असतात. त्यांची नियुक्ती करण्यासाठीचा कायदा सुद्धा आता बदलण्यात आलेला आहे. तो आता फुल पॉवर मध्ये असणाऱ्या पक्षाकडूनच केला जाईल अशी परिस्थिती तयार करण्यात आलेली आहे. असं नियोजन करण्यात आलेलं आहे. ते पण कधी ऐन इलेक्शन लोकसभेचं 2024 येणार आहे त्याच्या पूर्वीच्या काही दिवसांमध्येच. मग याच्या मागचा उद्देश काय आहे का 400 प्लस जाण्याची ही बिल्डिंग तर नाही. आणि एवढं सगळं करूनही 400 प्लस पॉसिबल आहे का, असे अनेक प्रश्न तुम्हाला जर पडत असतील तर लिहून घ्या. ते 400 प्लस जाऊ शकत नाही. त्याला कारणही तसे आहेत. तुम्ही जे करताय ते जनता उघड्या डोळ्यांनी बघतीये. तुम्हाला जर आठवत असेल तर काल बुलढाण्यामध्ये आदित्य ठाकरेंची जी सभा झाली त्या सभेच्या स्टेजवर एक शेतकरी, मळक्या कपड्यातला गमजा घातलेला शेतकरी, वरची सदऱ्याची गुंडी सुद्धा लागलेली नव्हती, असा शेतकरी स्टेजवर जाऊन आदित्य ठाकरेंच्या हातातला माईक घेऊन काय भाषांतर करत होता, काय भाषा वापरत होता, याच्यावरूनच तुम्ही अंदाज बांधू शकता की अशा प्रकारच्या नीच प्रवृत्तीच्या राजकारणाची कुचेष्टा ही ग्राउंड लेवलच्या शेतकऱ्यांपासून ते कामगार वर्गापासून ते छोट्या शोषित पीडित घटकांपर्यंत पोहोचलेली आहे. याच्यावरूनच कुठपर्यंत हे वणवा पेटलेला आहे की निगेटिव्हिटी भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार
त्यांच्या नेत्यांच्या या अशा चुकीच्या धोरणांमुळं हे कुठल्या रसातळाला हे राजकारण गेलेलं आहे याचा प्रत्यय आपल्याला येतो. काल ते शेतकरी स्टेजवरच बोलत होते की या या मोदी सरकारला नक्की पाहिजे काय, यांच्या मागे ईडी लावतोय आपल्या नेत्यांच्या मागे. केजरीवालची काय चुकी होती, केजरीवालच्या मागे ईडी लावला. शेतकरी बुलढाण्यातील ग्रामीण भागातील आणि बातम्या भाषा कुठली करतोय तर दिल्लीच्या मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अटकेची. विषय लक्षात घ्या, सर्वसामान्य लोकांपर्यंत सुद्धा ही ह्या गोष्टी पोहोचत आहेत की जे मान्य होत नाही सर्वसामान्य लोकांना, आणि याचाच मोठा फटका भारतीय जनता पार्टीला येत्या निवडणुकीमध्ये बसणार आणि बसणारच आहे. आणि त्याच्यामुळेच या सगळ्या गोष्टी होत असताना अशा नेत्यांचं त्यांचं उघडपणे असणारं कमेंट्स किंवा हे वेगळं प्रोपोगंडा राबवून काही चुकीची काही नको असलेल्या बातमी झाकण्यासाठी तर वापर त्यांचा केला जात नाही ना, अशा प्रकारची शंका आपल्यासारख्याला नक्कीच आली पाहिजे. आणि अशा शंकेतूनच पत्रकारिता चालली पाहिजे. पण सध्याचा टेलिव्हिजन मीडिया किंवा न्यूज मीडिया ते करताना दिसत नाही. कारण आजच्या दिवसभरातील ट्रेंडिंग न्यूज मध्ये कंगना रनौतने केलेलं रॉंग स्टेटमेंट, फेक स्टेटमेंटवरच जास्त ट्रेंडिंग व्हिडिओ होती, ती ट्रेंडिंग न्यूज होती. च्या ऐवजी देशात पडलेला दुष्काळ, वेगवेगळ्या भागातील असणारी पाण्याची टंचाई, बेरोजगारांचे प्रश्न, महागाईचे प्रश्न आणि जे काही स्थित्यंतर देशभरात घडत आहेत त्यामध्ये मणिपूरच्या घटना असतील, लडाख मधील आंदोलन असेल, सोनम वांगचुक यांचं, अजून अशा भरपूर गोष्टी की ज्या आपण अशी लिस्ट जरी काढायला गेलं, सुप्रीम कोर्टाचे निर्णय, मग ते इलेक्ट्रॉल बॉन्डच्या बाबतीतले असतील, ईव्हीएम व्हीव्हीपॅटच्या बाबतीतले असतील, ते पक्षांतरांच्या बाबतीतले असतील, ते आमदार खासदार फोडाफोडीच्या बाबतीतले असतील, अशा भरपूर गोष्टींना पडदा टाकण्यासाठी अशी रॉंग स्टेटमेंट करणारी माणसं पुढे आणली जातात, त्यांच्याकडून त्या गोष्टी घडवून आणल्या जातात आणि तुम्हाला गुंतवून टाकण्यात येतं अशा पुन्हा त्याच चक्रव्यूहामध्ये जिथं 2014 पासून सुरुवात झालेली होती. सोशल मीडिया, इंटरनेटचा अमर्याद वापर आणि तरुण पिढीवर आणि त्यांच्या सभोवताली तयार करण्यात आलेल्या एका वेगळ्या सर्कलवर, ते सर्कल हे देशाच्या भविष्यासाठी, या देशाच्या संविधानाच्या भविष्यासाठी किती धोक्याचं आहे याचं तुम्हाला समोरासमोर दर्शन लवकरच येईल अशी परिस्थिती तयार करून ठेवण्यात आलेली आहे. तर या सगळ्या गोष्टींपासून वाचायचं असेल तर अशा फेक न्यूजला तुम्ही आळा घातला पाहिजे, अशा समजून घेतल्या नाहीत पाहिजेत. तुम्हाला भरपूर गोष्टी सांगितल्या जातात, तुम्हाला भरपूर सांगितलं, हा नाही तर कोण, मोदी नाही तर कोण, पर्याय कुठला, पर्याय शोधायची ही वेळ नाहीये, घाण थांबवायची ही वेळ आहे. चुकीच्या गोष्टी घडल्या नाहीत पाहिजेत, हे थांबवायचं सर्वांचं कर्तव्य आहे. मतदार म्हणून आपल्याला दिलेला एक मताचा अधिकार हा खूप मोठा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि त्याचा वापर योग्य ठिकाणी जर नाही झाला तर कशी अराजकता या समाजामध्ये वाढू शकते याचा प्रत्यय तुम्ही आम्ही सर्वजण घेत आहोत. खोट्या केसेस 200 केसेस ईडी करते आणि त्यातली फक्त एक FIR दाखल होते किंवा एक प्रूफ होते, म्हणजे 0.5% हा त्यांचा सक्सेस रेट आहे. अशी कोणती कंपनी, कोणतं व्यवस्थापन, कोणतं आस्थापन आपली कंपनी किंवा आपला फर्म अशा पद्धतीने चालवतं की तिथं सक्सेस रेशो फक्त 0.5% असतो का? उरलेल्या 99.5% काय तुम्हाला मलिदा भेटतो का, खायला भेटतं काय, का कोणाची हुजरेगिरी करायचे चान्स भेटतात, काय होतं काय नक्की उरलेल्या 95.5% लोक 99.5% लोकांमध्ये? हा विचार तुम्ही आम्ही नाही तर कोणी करायचा आहे, अहो तो आपल्यालाच करायचा आहे. तर ही छोटीशी एक न्यूज आहे सुभाषचंद्र बोस यांची, ते आपण आता ऑनलाईन मीडियाच्या बाबतीत पाहिली आणि तुम्हाला मी त्या बाबतीत माझं पण मत मांडलं. आता कंगना रनौतने जे स्ट्रॉंग स्टेटमेंट केलेले आहे त्याच्याबद्दल सोशल मीडियावर चाललेल्या मजा, हास्य आणि मेन ज्या प्रतिक्रिया आहेत त्या पाहण्याचा आपण छोटासा प्रयत्न करूयात. आताच्या यात पण तेच होतं, हसतायत, हसण्याची मी बनवलं. हमारे देश में जितना पोर्न स्टार को रिस्पेक्ट मिलता है, आप पूछिए सनी लियोनी से, उतना रिस्पेक्ट पूरे वर्ल्ड में कहीं किसी नहीं मिल सकता. पोर्न स्टारला जेवढा रिस्पेक्ट भेटतो तेवढा जगात कोणाला भेटत नाही. अशा पंचायत पद्धतीचे सोशल मीडिया त्याच चॅनल मधला हा व्हिडिओ आहे टाइम्स नाऊच्या. नेक्स्ट नाम हम नहीं मानते कि हम अपने नाम से या अपने काम से जीतेंगे. हमारा ये मानना है कि हम हमारे प्रधानमंत्री जी के अच्छे कर्मों से, उनके परिश्रम से, उनके नाम से, उनके बल से. डिक्लेअर करून टाकलं की माझं काय नाही, मी तर माझ्या ह्याच्यावर जिंकू शकत नाही, एवढं पण खरं बोलायचं नसतं. एका प्रतिष्ठित राजकारण्यांना हे सांगावं लागेल. जब हमें आजादी मिली, पहले मुझे ये बात आज क्लियर करने दीजिए.
जब हमें आजादी मिली तो द फर्स्ट प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया सुभाष चंद्र बोस वो कहाँ गए? वो तो प्राइम मिनिस्टर क्या थे। उत्तर? नहीं, पहले मुझे ये मला बात बात क्लियर clear करने करो. दीजिए। जब हमें आजादी मिली तो द फर्स्ट प्राइम वीडियो मिनिस्टर पाहिलेली ऑफ है, कमेंट इंडिया वाचा. शिक्षा जीवन के लिए बहुत महत्वपूर्ण है, इसलिए केजरीवाल जी अच्छे स्कूल बनाने में लगे हुए हैं. आप हरियाणा भाजप को वोट दिया तो आपके बच्चों को भी यही शिकाया जाएगा. चुकीचा इतिहास पुढे आणला जाईल, जे की देशासाठी खूप धोकादायक आहे. चांगल्या शाळा निर्माण करायच्या असतील तर केजरीवालांनी तयार केलेल्या दिल्लीतील जो स्कूलचा पॅटर्न आहे तो राबवायला पाहिजे. केजरीवालांनी जेलमधूनच त्या संदर्भातली घोषणा केलेली आहे. तर ही होती कंगना राणावतची आजची सगळी पसरवलेली घाण आणि त्यावरच्या प्रतिक्रिया. ह्याच्यात काही मी लई वेळ घालवणार नाही, कारण ही चर्चा करण्यासारखा जास्त विषयही नाहीये. पण तरी पण मला असं वाटलं की असे रॉंग प्रोपगंडा पुढे न जाता आपण याच्यावर थोडंसं क्लॅरिटी ठेवावी. माझ्या चॅनलवर असणारे जे व्हिडिओज आहेत त्याला व्ह्यूज किती आहेत ह्याच्याकडे मी महत्व न देता मी जे ठेवतोय किंवा मी जे सांगतोय हे स्वतः सर्च किंवा डाटा कलेक्ट करून बनवण्याचा प्रयत्न करतोय. आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर बनवलेले आहेत. तुम्ही त्याचा काल आपण ध्रुव राठी जो 29 वर्षाचा तरुण भाजपच्या सर्व प्रकारच्या रॉंग प्रोपगंडाला विरोध करत युट्यूबच्या लढाईच्या मार्फत कसा ग्राउंडवर उतरलेला आहे हे काल आपण त्याच्यावर चर्चा केली. त्याच्या आधी लोकसभा निवडणूक 2024 ची असणारी आचारसंहिता त्याबद्दल आपण स्पष्ट विश्लेषण मराठी भाषेत केलेलं आहे. त्याच्या आधी आपण महाराष्ट्रामध्ये कोण वजनदार यावर मोठी चर्चा केली होती. त्यावर आपण काय सोशल मीडियावरील पोल्स पाहिलेले होते आणि त्याचा फायदा नक्कीच आपल्याला होणार आहे. अशा प्रकारे आपण नवनवीन व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला जर काही मला सब्जेक्ट सुचवायचे असतील की या सब्जेक्टवर व्हिडिओ बनवावेत तर मला नक्की सुचवा. मी त्याला प्राधान्याने महत्त्व देईन. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, खाली तुमच्या सूचनांचं कमेंट्स करा आणि सूरज स्पीक लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.